हॅलो, गुड मॉर्निंग. आज थोडासा वेळ काढून आम्ही गेलो अक्कलकोटच्या गुरुमंदिरमध्ये, ज्याला बाळप्पाचा मठ असेही म्हणतात. असे म्हटले जाते तेथे स्वामींच्या पावलांचे ठसे आहेत. तुम्ही पाहू शकतात, ह्या चौकोनी फरशांमध्ये स्वामींच्या पावलाचे ठसे उमटलेले आहेत असे म्हणतात. तेथेच आम्ही दर्शन घेतलं आणि बॅक साईडला जी गौशाळा आहे, तिथे गौशाळेमध्ये जाऊनही थोडा वेळ थांबलो. अशा प्रकारे इथे गौशाळा आहे. या गौशाळेमध्ये बरेचसे गाई वासरं आहेत. त्यांना खाण्यासाठी हिरवा गवत वगैरे सगळं इथे ठेवलेलं आहे. मग आमच्या श्लोकनी थोडंसं छोट्याशा वासरासोबत मस्ती केली. आमच्या श्लोकला वासरांसोबत खेळायला खूप आवडतं. त्याला जनावरांची फार आवड आहे. मग बराच वेळ तो त्या वासरांबरोबर खेळला आणि नंतर मग आम्ही तिथले बॅक साईडचे थोडंसं मंदिर बघितलं. गौशाळेच्याच समोर तिथे राम मंदिर आणि बरेचसे देवांचे मूर्ती वगैरे आहेत. शिवलिंग पण आहे तिथे एक. व नंतर मी आणि श्लोकने थोडेसे फोटो क्लिक केले. श्लोकला एकदा बाहेर पडलं की भरपूर मस्ती सुचती. आम्हाला फोटो काढेपर्यंत पण शांत नाही बसायचं. व थोडेसे फोटो क्लिक केल्याच्या नंतर आम्ही परत आतमध्ये गेलो. अगोदर आम्हाला वाटलं इथे फोटोज क्लिक करायला नाही जमत, त्यामुळे मी काहीच कॅप्चर केलं नव्हतं. परत एकदा स्वामींचं दर्शन घेतलं आणि नंतर मग पूर्ण मंदिरामध्ये काय काय माहिती लिहिलेली आहे हे सर्व रीड केलं व सर्व कॅप्चर केलं. हे जे व्हाईट कलरचे चौकोन बनवले आहेत, यामध्ये स्वामींचे पावलं उमटले असं म्हणतात. त्याच मंदिरामध्ये स्वामींची खूप मस्त अशी मूर्ती ठेवलेली आहे. ती मूर्तीही आम्ही पाहिली व पूर्ण मंदिर व्यवस्थित फिरून घेतलं. आणि नंतर मग बाहेरून मंदिराचा व्ह्यू अशा प्रकारे दिसतो. दोन्ही साईडने पायऱ्या आहेत वरती जायला, इकडून पण आहेत. हे मंदिराचा मेन एंट्रन्स आहे व इथे एक